त्याला त्याला हळदीत चाललाय. उद्या आहे महाशिवरात्र. सगळ्यांना उद्या उपास असते तर चटपट जेवण चालले आहे. मसाली भात केलाय आणि थोडीशी चपात्या सकाळच्या मला पिवळ राहायला नको म्हणून 2-3 अंड्याची मस्त कशी भुर्जी होता. कांदा चांगलं परतून टोमॅटो आणि हळद मीठ टाकले. थोडासा मसाला टाकते. भरल्या सगळ्या घासायचं मसाला काढला नाही तर आता साफसफाई करायची. जरा उन्हाळ्याचा धूळ खूप येते. गरमागरम म्हणजे जेवण अंड्याची चटणी करा काय का तेल असं चांगली परतून घेतली छान लागते अंड्याची भुर्जी. भुर्जी भाज्यांचा कारे नुसता देते थांबा लय भूक लागली ह्यांना म्हणून पण भात खाल्लंय ना आताच. आता भात चपाती त्यात ताटात भांड्यात असायचं माहितीये का पोयताक नको भांड घासाय. भात खाल्लाय तीच भांड परत टाकणार परत तिला बिचारीला घासायला लागेल. मग म्हणजे ह्याच्यातच चटणी घ्यावं थोडीशी भाकर खावं आणि मग एका ताटात काम होतं ना आहे का नाही. आपल्याकडे किती केलं तरी कमीची शेवट तरी उलटी नाही का. तुम्ही माझा मेंदू नका खाऊ इथे शांत बसा. अरे तुझं मेंदू नाही खायला आलो मला ते अंड्याची चटणी दे. मेंदू तुझं मेंदू खाल्ला मग मेंदू चालेल का तुझा. त्या तवाची चपात्या गरम करते भाकरी नाही केली का चपात्याचे 2-4 चपात्या होया. चपात्या अंड्याची चटणी चांगली लागते भाकरीवर तुटलं बसते. हो का माघारी येते बरोबर परत काय परत थांबतो 2 मिनिटं मग काय नाही का. झाली अंड्याची भुर्जी बघा. भुर्जी का चटणी. चटणी भुर्जी म्हणतात काय आपल्या गावाकडे चटणी म्हणतात. अंडा चटणी भाजी सकाळची ह्याच्या तुरीची बरोबर. या आपलं मस्त पैकी चपात्या कुठे डब्यात म्हणजे तवा तापू दे 4 येतं. 4 का बरोबर सगळ्यांना एक आहे का नाही. मग तवा तर गरम होते की गरम नको व्हायला तवा त्याचं गरम होते की झाला गरम. या सगळ्यांनी जेवण करायला. हा हुशार आहे बाई या सर्वांनी जेवण सगळे.